आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी इकडे काय करताय? मगाशीच मला अस्मीने बघितलं इथून जाताना। तुम्ही सारखं इथे भेटायला येत जाऊ नका, नाहीतर प्रॉब्लेम होईल। अगं मग मी इथे एकटी बसून करू तरी काय? एकतर तुम्ही घरातून पळून इथे घेऊन आलात, मग आता काही पुढचं प्लॅनिंग आहे की नाही? हां, प्लॅन आहे, पण मला आधी घरात बोलावं लागेल। नाही वहिनी, घरी बोलून काही उपयोग होणार नाही। कोणी ऐकणार नाही आपलं, त्यापेक्षा आम्ही लग्न करून मोकळे होतो। हो नाही, आधी आपल्याला सारंग सरांना आणि तिलोत्तमा मॅडमना विश्वासात घ्यावं लागेल। नाही वहिनी, काही नाही होणार, कोणी नाही ऐकणार। सारंग सर ऐकतील। तुला असं का वाटतंय की सारंग दादा ऐकेल? तो कसा बोलून गेला बघितलंस ना तू? आणि ताराची मॉम पण येऊन गेली तेव्हा काय झालं तेही बघितलंस। तो म्हात्रे आला, त्याने तमाशा घातला तेही बघितलंस। तरी तुला असं का वाटतंय की ते त्यांच्या लग्नासाठी मान्यता देतील? हे बघा, मला माहिती आहे सगळं, मी करेन काहीतरी। तुम्ही मला फक्त 1-2 दिवसाचा वेळ द्या। सोहम, मला हिच्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण मला माहिती आहे या घरात हिचं काहीच चालत नाही रे। मग पण माझा सावली वहिनीवर पूर्ण विश्वास आहे। बरं भाऊजी, आता तुम्ही इथून निघून जा आणि परत इथे येऊ नका। सावली, तू माझ्या लग्नासाठी एवढे प्रयत्न का करतेस हे मला अजून नाही कळलंय। कारण मी जर तुझ्या जागी असते ना, तर जे काही घडतंय ते गप्पपणे बघत बसले असते। पण तू, सगळी माणसं सारखी नसतात तारा मॅडम। तुम्ही वेगळे आहात, मी वेगळी आहे। हो, पण मी आणि मम्मा तुझ्यासोबत इतक्या वाईट वागलो ना सावली, पण तरी सुद्धा तू माझ्याशी इतकी चांगली वागतेस। हो, हेच संस्कार आहेत माझ्यावर, आणि आपण आपला धर्म कायम पाळला पाहिजे। खरंच खरंच तुझ्यावर खूप छान संस्कार आहेत। आय अप्रिशिएट यू सावली। हे जे काही तू केलंयस ना माझ्यासाठी, मी कधीच नाही विसरणार। थँक्यू सो मच। पण हे सगळं करून तू खूप मोठी रिस्क घेतली आहेस, हे माहिती आहे ना तुला? माहिती आहे मला, पण मी सोहम भाऊजींना शब्द दिलाय की जीव गेला तरी चालेल, पण तो शब्द शेवटपर्यंत पाळायचा। जसा मी भैरवी महिला दिलेला शब्द पाळते।